नमस्कार, तुम्ही पाहत आहात मनी न्यूज मराठी। आजच्या या बुलेटिनमध्ये अर्थव्यवस्था, बँकिंग, गोल्ड, आरबीआय, कर, पेट्रोल डिझेल आणि सरकारी निर्णयाशी संबंधित महत्त्वाचे अपडेट। चला तर सुरुवात करूया आजच्या पहिल्या बुलेटिनमध्ये। पहिली बातमी आहे एटीएम वापरणाऱ्यांसाठी। देशातील सरकारी बँका आता जुन्या एटीएमच्या जागी नवीन कॅश रिसायकलर मशीन बसवण्याच्या तयारीत आहे। यासाठी 15,000हून अधिक एटीएम मशीन अपग्रेड किंवा बदलल्या जाण्याची शक्यता आहे। यामुळे ग्राहकांना अधिक चांगली आणि आधुनिक बँकिंग सेवा मिळण्याची अपेक्षा आहे। पुढची बातमी आहे भारतीय रेल्वेशी संबंधित। रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी रेल्वेची मालवाहतूक अधिक वेगवान, सुरक्षित आणि कार्यक्षम करण्यासाठी 8 मोठ्या सुधारणा जाहीर केल्या आहेत। या निर्णयामुळे उद्योग, व्यापारी आणि शेतकऱ्यांना मालाची वाहतूक अधिक सुलभ होणार आहे। तसेच वीज प्रकल्पामधून तयार होणाऱ्या फ्लाय ॲशची वाहतूक आता बंद कंटेनरमधून केली जाणार असून त्यामुळे प्रदूषण कमी होईल आणि मालाची सुरक्षित वाहतूक होईल। पुढची बातमी आहे आयकर विभागाकडून। मूल्यांकन वर्ष 2026-27 साठी आयकर विभागाने कर नियम अधिक कडक केले आहेत। आता ITR भरताना AIS आणि फॉर्म 26AS मधील माहिती जुळणे आवश्यक असणार आहे। चुकीची माहिती किंवा उत्पन्न लपवल्यास स्वयंचलित कर नोटीस पाठवली जाऊ शकते। तसेच बँका खात्यातील मोठे व्यवहार, शेअर बाजारातील गुंतवणूक आणि मालमत्ता व्यवहारावरही आता अधिक कडक नजर ठेवली जाणार आहे। पुढची बातमी आहे IDBI बँकेबाबत। IDBI बँकेतील सरकार आणि LIC यांचा 60%हून अधिक हिस्सा विकण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून कॅनडा फेअरफॅक्स होल्डिंग्स सुमारे 53,000 कोटींच्या मोठ्या करारातून बँकेतील नियंत्रण मिळवू शकते। हा व्यवहार पूर्ण झाल्यास भारताच्या बँकिंग क्षेत्रातील सर्वात मोठ्या विदेशी गुंतवणूक करारापैकी एक ठरू शकतो। पुढची बातमी आहे सोन्याबाबत। जून 2026 मध्ये चीनच्या गोल्ड ETF मध्ये विक्रमी घसरण झाली आहे। अमेरिकेच्या फेडच्या कठोर भूमिकेमुळे डॉलर मजबूत झाला आणि बॉन्ड उत्पन्न वाढल्याने सोन्यावरील गुंतवणूक कमी झाली। त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात तसेच चीनच्या बाजारात सोन्याच्या किमती सुमारे 11% पर्यंत घसरल्या, अशी माहिती समोर आली आहे। पुढची माहिती आहे तांब्याबद्दल। जगभरात तांब्याचा तुटवडा निर्माण होत असून त्याचा परिणाम आता सर्वसामान्यांवरही होण्याची शक्यता आहे। मोबाईल, लॅपटॉप, AC, फ्रीज, इलेक्ट्रिक कार, सोलर पॅनल आणि घरातील वायरिंगसह अनेक वस्तूंच्या किमती वाढू शकतात। या तुटवड्यामागे चिलीमधील पुरवठा संकट हे प्रमुख कारण असल्याचे सांगितले जात आहे। पुढची बातमी आहे जागतिक तेल बाजारात मोठी खळबळ उडाली आहे। डोनाल्ड ट्रम्प यांनी स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ मार्गाने जाणाऱ्या जहाजांवर 20% कर लावण्याची घोषणा केली आहे। या निर्णयामुळे कच्च्या तेलाच्या किमती वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात असून त्याचा परिणाम भारतातील पेट्रोल, डिझेल आणि LPG दरांवरही होऊ शकतो। पुढची बातमी आहे HDFC बँकेबद्दल। आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये विसल ब्लोअर तक्रारीमध्ये 80% वाढ झाली असून कर्मचाऱ्यांवरील शिस्तभंग कारवाईचे प्रमाणही जवळपास दुप्पट झाले आहे। यामुळे बँकेच्या कॉर्पोरेट गव्हर्नर सोबत चर्चा झाली आहे। मात्र ही वाढ अंतर्गत तक्रार नोंदवण्याची व्यवस्था अधिक प्रभावी झाल्याचेही संकेत असू शकतात। पुढची बातमी आहे पेट्रोल डिझेल ग्राहकांसाठी। इंधनाच्या गुणवत्तेबाबत सोशल मीडियावर सुरू असलेल्या अफवादरम्यान इंडियन ऑइल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्थान पेट्रोलियम यांनी देशभरातील पेट्रोल पंपावर इंधन शुद्धता तपासणीची विशेष मोहीम सुरू केली आहे। ग्राहकांना शुद्ध आणि दर्जेदार इंधन मिळावे हा या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे। पुढची आणि शेवटची बातमी आहे RBI कडून। कृत्रिम बुद्धिमत्ता AI आधारित सायबर हल्ले आता भारताच्या आर्थिक व्यवस्थेसाठी सर्वात मोठा धोका ठरत असल्याचे RBIच्या अहवालात म्हटले आहे। विशेषतः बँका आणि NBFC कंपन्यांवर या धोक्याचा अधिक परिणाम होऊ शकतो। त्यामुळे सायबर सुरक्षा अधिक मजबूत करण्यासोबतच कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण आणि जागरूकता वाढवण्यावर भर दिला जात आहे। आजच्या मनी न्यूज बुलेटिन मध्ये इतकंच। अशाच महत्त्वाच्या आर्थिक, बँकिंग आणि गोल्ड अपडेटसाठी मनी न्यूज मराठीला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया पुढील अपडेटमध्ये। धन्यवाद।